आपला देश, आपलं राष्ट्र जर वाचवायचं असेल तर समता सैनिक दलाची ताकद बना, त्याला कमजोर नको होऊ द्या. जसं बाबासाहेबांच्या काळात समता सैनिक दलाची एक ताकद होती की त्यांच्या राजकीय पार्टीचं ते ताकद म्हणून उभं राहत होतं, तशी स्थिती समता सैनिक दलाची. आपण लोक महाराष्ट्र निर्मूलन समिती नागपूर त्या वतीने मी आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आता एक 5 मिनिटात इथून रॅली निघेल आणि रॅली निघाल्यानंतर मान्यवर लोकांच्या उपस्थितीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण वादन होईल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. काय ते बुद्धगया महाबोधी हे आहे महाबोधीचं, त्याच्यावर म्हणजे कब्जा आहे दुसऱ्यांचा, आमचावाला हक्क पाहिजे त्याच्यावरती, म्हणून आम्ही हा आंदोलन आता उभा केलेला आहे. आमचं त्याच्या अगोदर सुरू आहे, पण आता आम्ही इकडून नागपूरमधून सुरू करत आहोत. वर्षापासूनच सुरू आहे. तसं बुद्धांना मिळालीच पाहिजे. लोक जाऊन राहिले ते त्यांची पूर्ण बंदी आली पाहिजे त्या विहारामध्ये आणि पूर्णपणे ते बुद्धमय झाला पाहिजे. आम्ही बुद्धमय करू आणि आम्ही बुद्धमय करू. ते कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेले आहे कलेक्टर साहेबांना आवेदन द्यासाठी की ते जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते विहार पूर्णपणे बुद्ध लोकांचे झालं पाहिजे. तिथून ब्राह्मण लोक बाहेर निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. सहभाग करावा आणि बुद्धगयातलं बुद्ध विहार आमच्या याच्यावरती मिळून द्यावं. खूप लोकांनी इथे यावं, सहभाग करावा. संविधान चौकामध्ये कमीत कमी 60-70 लोक आलो. पुन्हा आहेत तेवाले करायला गेलेले आहेत तिथे, पण कमसे कम 150 लोकांचा ग्रुप आलेला होता. काही थोडंसं ट्रॉपिंग मुळे थांबून आहेत, काही तर तिथे गेले. आतापर्यंत वेळ होतो. 15 ते 20 गाव मिळून आलेला आहोत. 15 ते 20 गाव. सरकारने जैन आणि शीख लोकांना धार्मिक मान्यता दिली, मग बौद्धांना का नाही? बौद्धांचे आंदोलन बाबासाहेबांच्या 56 पासून चालू आहे. जेव्हा बौद्धांना दीक्षा दिली, बौद्ध बनवले, आज किती बौद्ध आहे आणि ह्या बौद्धांना धार्मिक अधिकार नाही म्हणजे हे काय आहे देशात? त्यांना काय अधिकार मिळू नये? काय हे बौद्ध राष्ट्र नव्हतं? हे बौद्ध राष्ट्र असल्यानंतरही बौद्धांसोबत भेदभाव का? हे आमचा प्रश्न आहे. एकाला तुम्ही देता आणि दुसऱ्याला देत नाही.
का कारण आहे याच्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे. भारतीय संविधानाचा